नोंद घ्या. मॅच चालू होण्या अगोदर आपला 12th मॅन येणं गरजेचं आहे. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच क्रमांक 2 आपल्या समोर श्री साई 11 विरुद्ध मराठा 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. मॅचला होते सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सूर्यकांत अडावसर. पहिलाच बॉल बॅटचा कडा जरूर लागला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकअपला. अगदी सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अजय म्हात्रे सर आहेत आणि या दोन्ही ऑफिशियल पंचांचा आपण करूया सातारा जिल्हा क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल अगदी कुमार शेलार पाटेकरचे घेऊन आलेले आहेत. समोरच्या बाजूने मनोज कदम आणि मयूर पवार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. पंच आमच्याकडे वळालेले आहेत. वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. अगदी वाईडची जी लाईन आहे त्या लाईन वरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा दिशा बदलली या बॉलने. येतोय तो खराब बॉल. यावेळेला अगदी पहा चेंडूला पाठवलंय 30 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. सिंगल धाव घेतली जाते. खरं तर उरमोडी प्रीमियर लीग म्हटलं ना की अक्षरशः या उरमोडीच्या नदीच्या अगदी बाजूला जे मैदान आहे त्या मैदानावरती रंगतदार क्रिकेटमय वातावरणामध्ये हे रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळतात. वड आणि लुमणेखोलच्या मधोमध असलेलं हे मैदान. यावेळेला पहा बॅकफुटला गेले. कव्हर ड्राईव्ह अपलातून आहे. बॉल निघून चाललाय सीमारशीच्या पलीकडे. 4 धावांसाठी मयूर पवार यांच्या बॅटमधून या मॅच मधील पहिला चौकार. मनोज कदम यांच्या बॅटमधून एक लाजवाब कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. अगदी बॅकफुटला गेले होते. जागा त्यांनी चांगली बनवली होती. गॅप सिलेक्शन चांगलं होतं आणि त्यानंतर 4 धावा मिळाल्या. या मॅच मधील पहिला चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेला देखील पहा अक्षरशः या बॉलला पाठवण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आणि सिंगल धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे. खरं तर मनोज कदम परळी सातारा जिल्हा आयकॉन म्हणून अक्षरशः शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये केले. त्यांनी देखील अतिशय चांगला खेळ तिथे मात्र साकारला आणि त्या संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये यावेळेला फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळेल अक्षरशः सिंगल धाव. खरं तर मनोज कदम यांच्याबद्दल आपण चर्चा केली. शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये जिल्हा आयकॉन म्हणून ते खेळले आणि संपूर्ण प्रीमियर लीग मध्ये 8 इनिंगच्या पाठीमागे त्यांनी तब्बल 151 धावा बनवल्या होत्या. म्हणण्यानंतर एक चांगला खेळ त्यांनी साकारला. खुलवा टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. अगदी बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रो मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न कुमार शेलार यांचा चांगला राहिला. खरं तर कुमार शेलार हे देखील जिल्हा आयकॉन म्हणून खेळले शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये आणि त्यांनी देखील चांगला खेळ साकारलेला आहे. याही प्रीमियर लीग मध्ये अक्षरशः दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते, परंतु वर्चस्व दाखवलं कुमार शेलार पाटेकर यांनी. या षटकामध्ये अक्षरशः 9 धावा खर्च करत असताना एक इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी चांगली केलेली आहे. एक चौकार त्यांनी हाताळला. त्यानंतर बाकीचे बॉल त्यांनी अप्रतिम हाताळलेले आहेत. मराठा 11 या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 9 धावा धावफलकावरती लगवलेल्या आहेत, परंतु एक जमेची बाजू आहे मराठा 11 या टीमची की आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून बसलेली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज अगदी सागर मुसळे करंजे आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 अगदी वडगाव एंड करून आपल्याला पाहायला मिळेल. सागर मुसळे आलेले आहेत. खरं तर हा देखील खेळाडू सातारा जिल्हा आयकॉन म्हणून शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये खेळला, परंतु यावेळेला डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत. समोरच्या बाजूने मयूर पवार. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी या बॉलने घेतली. टप्पा पडल्यानंतर चेंडू अंगावरती आदळलेला आहे आणि येतोय तो अक्षरशः डॉट बॉल.
मयूर पवार आणि मनोज कदम मात्र आता एकत्रित येऊन चर्चा केलेली आहे. खरं तर या प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा केली ना, तर खेळाडू निवड प्रक्रियेच्या माध्यमातून सर्वाधिक महागडा खेळाडू कोण असेल ना, तर मनोज कदम आहेत परळीचे, जे 39,500 पॉईंट्सने मराठा 11 या टीममध्ये खेळत आहेत. यावेळेला पहा, गुडघा जरूर टेकलाय, चेंडू हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत मिळालेले आहेत 2 धावा. अकरा धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 सागर मुसळे आहेत करंजेचे आणि अक्षरशः त्यांच्या देखील नावाचा उल्लेख सातत्यपूर्वक राहिलेला आहे. यावेळेला पुन्हा एकदा गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न परंतु थोडेसे स्ट्रगल होत आहेत. मयूर पवार वारंवार हाच प्रयत्न त्यांचा आहे की मला मोठा फटका खेचायचा आहे आणि धावफलकाला एक चांगला आकार द्यायचा आहे, परंतु वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना कुठेतरी बॅटवरती बॉल येत नाहीये. बॉलच्या मिरिटपर्यंत पोहोचावं लागेल आणि बॅटने मात्र रनारमध्ये घेऊन बॉलला पाठवावं लागेल सीमारेषेच्या बाहेर, परंतु यावेळेला प्रयत्नांना येते अपयश. यावेळेला देखील गुडघा टेकला होता, तर नंतर बॉलला पाठवण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 12 धावा. मनोज कदम आणि मयूर पवार ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु अजूनपर्यंत ज्या अनुषंगाने त्यांना फटकेबाजी करायची आहे ना, त्या अनुषंगाने फटकेबाजी होत नाहीये. प्रयत्न हाच आहे की आम्हाला मोठी फटके खेळायचे आहेत आणि धावफलकाला एक चांगल्या स्थितीवरती आणून ठेवायचं आहे, हाच प्रयत्न आहे. परंतु मनोज कदमने आतापर्यंत 4 बॉलच्या पाठीमागे 6 धावा बनवलेत. मयूर पवारने 6 बॉलच्या पाठीमागे 5 धावा बनवलेल्या आहेत. यावेळेला पहा, हलक्याताने या बॉलला डिपेंड्स केलंय. खरं तर पुश करा आणि खुश राहा असं म्हटलं जातं. सिंगल धाव याही बॉलच्या पाठीमागे मिळते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः उद्घाटनाच्या वेळेला धावां पावसाची बरसात देखील आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पावसाने देखील अगदी उद्घाटनाच्या वेळेला मात्र आशीर्वाद दिलेले आहेत, परंतु यावेळेला संपूर्णपणे ढगाळ वातावरण आहे. पुन्हा एकदा थोडेसे स्ट्रगल होत आहेत. खरं तर मयूर पवार वारंवार मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु याही वेळेला येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेली आहेत. धावफलकावरती धावा आहेत 13 धावा. 6.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये मराठा 11 या टीमने मात्र धावा बनवलेल्या आहेत. 5 बॉलच्या पाठीमागे 7 धावा मनोज कदम, 7 बॉलच्या पाठीमागे 5 धावा मयूर पवार. परंतु सागर मुसळे यांचं मी कौतुक करेन, ज्यांनी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं. त्याच्यामध्ये अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि कुठेतरी धावफलकाला एक लगाम लावला, एक कात्री लावले. ज्या वेगाने मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवल्या होत्या त्या वेगाला कुठेतरी थांबवलंय मी म्हणेन. पहिलं षटक हाताळलं होतं अक्षरशः कुमार शेलार यांनी. धावा खर्च केल्या होत्या 9 धावा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. सागर मुसळे यांचा तिखट मारा, दमदार मारा पाहायला मिळालेला आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा कुमार शेलार पाटेकर आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. यावेळेला थोडेसे शफल झाले, चेंडूला पाठवलंय अगदी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेकी केली तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. खरं तर आता स्ट्राइक रोटेट झालेले आहे. मयूर पवार यांच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत, कारण मयूर पवार मराठा 11 या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. सर्वांच्या नजरा मयूर पवार यांच्यावरती आहेत. इथून पुढे मयूर पवार कशा पद्धतीने खेळ साकारणार. फुलटॉसचा बॉल होता, फुलटॉस बॉल वरती माफी दिली जाणार नाही. फुल टोल वसूल केला जातो. बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
धावा पाहायला मिळतोय. ओहो, या वेळेला पहा बॅकफुटला जात असताना एक मोठा फटका सजवायचा होता लॉंग ऑफ रिजन मध्ये, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. एक होतोय तो कमबॅक आणि खरं तर कुमार शेलार यांनी आता कमबॅक करायला सुरुवात केलेली आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ते निघालेत. याला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले 30 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक अगदी 2 वेगाने येतील. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मनोज कदम आणि मयूर पवार आघाडीला आलेली जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेली आहे. यावेळेला समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हाय तो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आता तुटून पडलेले आहेत दोन्ही फलंदाज, कारण या षटकामध्ये दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधून आले षटकार. परंतु या वेळेला थोडीशी लाईन खराब आहे. वाईड +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 29 धावा. मराठा 11 या टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना पहिले 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. अगदी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न चांगला राहिला आहे. सिंगल धाव घेतली जाते. खरं तर मयूर पवार आणि मनोज कदम यांनी दोन्ही खेळाडूंनी मात्र रणनीती चांगली आखलेली आहे. खराब बॉलवरती मोठे फटके ते सजवत आहेत, चांगल्या बॉलला मात्र सन्मान देत आहेत आणि मोठ्या खेळाडूची ही लक्षणं असतात किंवा रणनीती असते आणि त्याच प्रकारचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी रणरीत्या आखून जे कुठेतरी डावपेच आखलेले आहेत. श्री साई 11 या टीमने ते डावपेच उधळून काढण्याचं कामकाज मात्र मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 30 धावा. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या अवघ्या 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 4 धावा, परंतु तिसऱ्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 17 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मनोज कदमची आणि मयूर पवारची बॅट तळपले. 2 षटकार या ओव्हरमध्ये आले. मनोज कदमच्या बॅटमधून एक समोरच्या दिशेने षटकार आला आणि तदनंतर मयूर पवारच्या बॅटमधून एक लॉंग ऑफ रिजन मध्ये षटकार आलाय. दोन्ही फलंदाजांना आता सूर गवसलेला आहे. नवीन गोलंदाजीच्या रनमेवरती राजीव भोसले रोडचे आहेत. ओहो, यावेळेला पायावरती येणारा हा बॉल आहे आणि सिंगल धाव कंप्लीट केली जाते. थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा, 2 धावा मिळालेल्या आहेत. खरं तर या प्रकारची कला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बायच्या स्वरूपामध्ये ह्या धावा आहेत. राजू पवार यांचा तिकट मारा खूप चांगला होता, पायावरती आदळणारा बॉल, परंतु आणखीन एक चांगला बॉल. यावेळेला सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 33 धावा. 3.2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथून पुढे स्ट्राइक रोटेट होते. समोरच्या बाजूने मनोज कदम परळीचे आहेत, जे आता फॉर्म मध्ये आहेत सध्याच्या घडीला. क्षेत्ररक्षक अगदी जर आपण पाहिलं तर हलवले जातात, कारण मनोज कदम यांची बॅट मात्र आता थांबत नाहीये. त्याचबरोबर शशिकांत वायकर परळी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. या वेळेला पहा प्लातून कॅच, वा बाय वा.
परंतु कॅच शेवटच्या क्षणी मात्र ड्रॉप झालेला आहे. पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. खरं तर कमरेच्या वरती हा बॉल ठेवला होता. तदनंतर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मनोज कदम यांचा आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे. नो प्लस 36 धावा धावपलकावरती. त्याचबरोबर अजित जाधव फौजी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यावेळेला हलकीशी अपील देखील केलेली आहे, परंतु अगदी पंचांनी ही अपील स्पष्टपणे नाकारलेली आहे. सिंगल धाव मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 37 धावा धावपलकावरती. फ्रीडचा बॉल होता. फ्रीडच्या बॉलवरती खरगोश समाचार घेऊ शकले नाहीयेत. 37 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा राजू भोसले ओव्हर द विकेटने जातील. समोरच्या बाजूने मयूर पवार वाघवाडी. मयूर पवार यांच्या बॅटमधून अक्षरशः धावा येताना पाहायला मिळतात. 14 बॉलच्या पाठीमागे 18 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? या दरम्यान 2 धावा धावपलकावरती आलेले आहेत आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत. तब्बल 39 धावा धावपलकावरती. स्पर्धा तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 5 चा दैदित्यमान सोहळा तुम्ही पाहताय. याला फुलटॉसचा बॉल आहे. पाठीमागचा पाय टेकवला होता, परंतु यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा स्पिन झाला. तदनंतर धावांची लयलूट केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा धावपलकावरती आणखीन जोडूया. 41 धावा धावपलकावरती आहेत. 3.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पार्टनरशिप एक चांगली उभी राहताना पाहायला मिळते. मराठा 11 या टीमची आणि यानंतरची मॅच आहे. यावेळेला पहा वारंवार हाच प्रयत्न होता की अशा प्रकारचा मला स्ट्रोक खेळायचा आहे आणि यावेळेला बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी हा येतोय.
सूचना दिली की वन बाउन्सरचा इशारा. सिंगल धावपलकावरती जोडूया 48 धावा धावपलकावरती आहेत. मॅच क्रमांक 2 पाहताय, डे क्रमांक 1 पाहताय, UPL पर्व क्रमांक 5चा यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग जोडलेला आहे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळेला अक्षरशः आकोटप्प्याचा बॉल होता, तदनंतर बॅटचा किनारा जरूर लागला आणि तदनंतर मात्र विकेट किपर फसले. तदनंतर बॅकअप ज्याला जो खेळाडू येणार होते ते देखील फसले आणि तदनंतर अक्षरशः 3 धावा या जोडीने मात्र पळून काढलेले आहेत. या 3 धाव्यांच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 51 धावा धावपलकावरती. खरं तर सातारा जिल्ह्यातील हा उरमोडी परिसर आणि वरमोडीच्या नदीच्या अगदी बाजूला जे मैदान आहे त्या मैदानावरती रंगलेला आहे क्रिकेटचा महाराणा संग्राम. श्रेयस आलेले आहेत, माफ करा सुयस आहेत, वडगावचे आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 5 मध्ये त्यांना प्राचारण केलेलं आहे. समोरच्या बाजूने मयूर पवार वाघवाडी तयार. आकुटप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने, या बॉल उडवलाय क्षेत्ररक्षक मयूर. कुमार शेलार होते आणि कुमार शेलारने अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक झेल टिपलाय. खरं तर क्षेत्ररक्षणाचा दर्जा दाखवत असताना 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न कुमार शेलार यांचा पाहायला मिळालाय. वा बाय वा, काय कॅच पकडले. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये मयूर पवार माघारी परतलेले आहेत, परंतु मयूर पवार यांनी आक्रमक हल्ला करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते विकेटचं पतन त्यांचं झालेलं आहे. 18 बॉलच्या पाठीमागे 29 धावांची एक तुफानी खेळी त्यांनी साकारली आणि त्यानंतर ते माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ मनवे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. परंतु सुयश बामरस यांचा मी कौतुक करू, कारण त्यांनी मात्र पहिला बॉल खराब टाकला, तदनंतरच्या बॉलवरती 3 धावा खर्च केल्या जरूर, परंतु तदनंतरच्या बॉलवरती अक्षरशः फसवलं मयूर पवार या खेळाडूला. हा बॉल अक्षरशः टप्पापर्यंत थोडासा खाली राहिला, वेग चांगला धारण केला होता, तदनंतर सिंगल धाव कंप्लीट केले आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 52 धावा. चला यानंतरची मॅच आहे, टॉस आहे अक्षरशः AY24 त्यांच्या विरुद्ध पाटील इंडियन्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण टॉससाठी या. यावेळेला खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, अक्षरशः दोन्ही हाताच्या मधून बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 6 धावांसाठी षटकार. मनोज कदमच्या बॅटमधून हाय व्होल्टेज फटका पाहायला मिळालाय. थोडेसे बॅकफुटला गेले होते, त्यानंतर बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतला आणि त्यानंतर लॉंग ऑफ रिझन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा फटका पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला लोअर पुलटॉसचा बॉल दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत राजूदादा भोसले आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन जरूर होईल. विकेटचं सॅक्रिफाईस, कारण स्ट्राईक हवी होती मनोज कदम यांना, ती स्ट्राईक त्यांना मिळालेली आहे आणि सोमनाथ मनवे यांचा खेळीचा अंत झालेला आहे. 59 धावा धावपलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल
शिल्लक आहे आणि रोनक जांभळे मैदानाच्या आतमध्ये, कातवडी खुर्दचे आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. दहा बॉलच्या पाठीमागे 24 धावा आतापर्यंत जमवलेले आहेत मनोज कदमने. वाऱ्याचा सुसाटा मात्र वाढलेला आहे आता या मैदानावरती. शॉट बॉल होता आणि त्या बॉलला मात्र उडवलंय अक्षरशः डीप पॉइंट रिजन मध्ये. बॉलला फेकून दिलंय सीमारशीच्या बाहेर. 4 धावांसाठी मिळतील 4 धावा. येतोय चौकार. All-Star Remix. 63 धावा धावपलकावरती आहेत आणि 64 धावांचं लक्ष आहे. मनोज कदमने 11 बॉलच्या पाठीमागे 28 धावांची एक चांगली खेळी साकारली. मयूर पवारने एक साथ त्यांना चांगली दिली. 19 बॉलच्या पाठीमागे 29 धावा जमवल्या. सोमनाथ मनवेने 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव जमवलेली आहे. 63 धावा धावपलकावरती आता 64 धावांचं लक्ष आहे श्री साई 11 या टीम समोर. इथून पुढे आपण करूया टॉस आणि टॉस आहे AY24 त्यांच्या विरुद्ध पाटील इंडियन्स अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस आपण करूया शशिकांत वायकर परळी यांच्या शुभ हस्ते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. AY24 संघ म्हटलं की अमोल सावंत CA आणि योगेश सावंत उद्योजक यांच्या संघ मालकीचा संघ आणि पाटील इंडियन्स हा संघ म्हटलं की कल्याण खामकर उद्योजक आणि मिथिलेश लाड उद्योजक यांच्या संघ मालकीचा हा संघ आहे. आणि या दोन टीमच्या दरम्यान करूया आपण टॉस. परळी विभागातील अक्षरशः सर्वांचे लाडके खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे शशिकांत वायकर यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. स्पर्धा खूप चांगली आहे. ज्या स्पर्धेचं टायटल नेम तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार आपण पाहताय. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 3 आणि मॅच क्रमांक 3 चा आपण करूया टॉस. एका बाजूला पाटील इंडियन्स तर दुसऱ्या बाजूला AY24 अशी टीम आहे आणि या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. शशिकांत वायकर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. कॉल कोण देणार? पाटील इंडियनचे कॅप्टन कॉल करतील कॉइन स्पिन. छापा कॉल केलेला आहे अर्थातच छापा आलेला आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग. बॅटिंग करणार आहात. समोर एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? एक 5 ओव्हरमध्ये 60 रनचं टार्गेट असेल. खरं तर आतापर्यंत बॅटिंग करणारी टीमने वर्चस्व दाखवलेले आहे या ढगाळ वातावरणामध्ये. कशा पद्धतीच्या भावना आहेत या प्रीमियर लीग विषयी? प्रीमियर लीग खूपच चांगलं आहे. नियोजन खूप चांगलं आहे. ग्राउंड महत्त्वाचं मोठं आहे खूप म्हणजे चारही साईड आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये रिमझिम चालू झाली आणि तदनंतर मात्र आपण पाहताय की तरी देखील क्रिकेट थांबलेलं नाही आहे. क्रिकेट चालूच आहे. कशा पद्धतीने पाहताय? काय पावसाचा एवढा इफेक्ट झालेला नाही आणि आज सगळ्या मॅचा होतील असं वाटतंय. थँक्यू सो मच. आपण जाऊया AY24 या टीमच्या कॅप्टनकडे. टॉस तुम्ही गमावलेला आहे. टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही फिल्डिंगच करणार होतो. मनासारखं घडलेलं आहे. दुधामध्ये साखर पडलेली आहे. समोरच्या टीमने टॉस जिंकल्यानंतर एक बॅटिंग करण्याचा एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांना किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही 51 रनापर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. UPL बद्दल काय सांगाल? ज्या पद्धतीने आयोजन आपल्याला पाहायला मिळते. पर्व क्रमांक 5 आहे. नियोजन खूपच चांगलं आहे. दरवर्षीच असतं. यावर्षी पण खूपच चांगलं आहे. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. टॉसमध्ये काय घडलं तर टॉस जिंकलेला आहे पाटील इंडियन्स या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि बॉलिंगसाठी आमंत्रित केलेला आहे AY24 या टीमला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला
श्री साई 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहे मराठा 11 अशी मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. तत्पूर्वी आपण मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचा आपण करूया यथोचित मान सन्मान. उरमोडी प्रीमियर लीगच्या वतीनं उरमोडी प्रीमियर लीगसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आदरणीय श्री शशिकांत वायकर उद्योजक यांचा आपण स्नेहपूर्वक सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो समिंद्र निकम साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते शशिकांत वायकर साहेब यांचा स्नेहपूर्वक सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. खरं तर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा स्नेहपूर्वक सन्मान या UPLच्या माध्यमातून केला जातोय. त्याचबरोबर अजित जाधव फौजी यांचाही स्नेहपूर्वक सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो रमेश दादा देवरे माऊली यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अजित जाधव फौजी यांचा स्नेहपूर्वक सन्मान करण्यात यावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत. जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच क्रमांक 2 आहे आणि मॅच क्रमांक 2 मध्ये पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये मराठा 11 या टीमने 63 धावा बनवल्या आणि 64 धावांचं लक्ष श्री साई या टीम समोर उभं केलेलं आहे. आणि 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक आक्रमक जोडी दाखल झालेली आहे. एका बाजूला कुमार शेलार पाटेकर त्यांच्या जोडीला सागर मुसळे करंजे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. पंचांचा आलेला आहे ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल अगदी जोरकट बॅट फिरवली होती. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. येतोय तो डॉट बॉल. बॅटची कडा जरूर लागले. बॅकअपला खेळाडू आहे परंतु फेकी अचूक होती आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. सलमान पटेल बॉलिंगच्या रनवेवरती उभे आहेत. एक धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एक धाव धावफलकावरती. हलक्या हाताने या बॉलला डिफेन्स केलाय. सागर मुसळे अगदी स्ट्राईक एंडला होते. पुश करा खुश राहा असं म्हटलं जातं. सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 2 धावा. खरं तर 64 धावांचा लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सलमान पटेल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली गोलंदाजी त्यांनी आतापर्यंत केली. समोरच्या दिशेला या बॉलला उडवलंय. गॅपमध्ये बॉल टप्पा पडला. थोडीशी आउटफील्ड खराब आहे. सिंगल धाव कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आम्ही सातत्याने सांगत आलोय क्षेत्र कोणतीही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. आता इथून पुढे मेहनत करावी लागेल. हात खोलावे लागतील. मी म्हणेन कुमार शेलारला आणि सागर मुसळे यांना या जोडीला मात्र थांबावं लागेल. मोठमोठे फटके खेचावे लागतील आणि धावफलकाचा पाठलाग चांगल्या प्रकारे करावा लागेल. याला बॅकफुटला गेले. बॉलला गॅपमध्ये पाठवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये परंतु आउटफील्ड थोडीशी खराब आहे. नशिबाची साथ लाभते फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि तदनंतर मात्र 2 धावा धावफलकावरती जोडूया. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 6 धावा.
कुमार शेलार पाटेकरचे आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. सागर मुसळे 1 बॉलच्या पाठीमागे 1 धाव त्यांनी जमवलेली आहे. कारण दोन्ही खेळाडू सातारा जिल्हा आयकॉन म्हणून शिवशक्ती प्रीमियर लीगमध्ये खेळलेले आहेत आणि आज उरमोडी प्रीमियर लीगमध्ये खेळत असताना श्री साई 11 या टीमच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळत आहेत. नावाप्रमाणे साजेशी खेळी करावी लागेल. यावेळेला समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड, बॉलच्या खाली आलेत. शॉट लॉंग ऑफ रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय. थँक्यू डीजे. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 1 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत. श्री साई 11 या टीमच्या 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये कुमार शेलार माघारी परतलेले आहेत. ज्या खेळाडूवरती विश्वास होता तो खेळाडू मात्र माघारी परतलेले आहेत. परंतु इथून पुढे डावाची जबाबदारी असेल ती म्हणजेच सुयश बामरस वडगाव आणि सागर मुसळे करंजे यांच्यावरती. या 2 खेळाडूंवरती दामोदार असेल. या 2 खेळाडूंनी जर एक चांगली पार्टनरशिप जमवली, धावा जमवल्या धावफलकावरती, तर नक्कीच मॅचमध्ये रंग भरले जातील. मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण होऊ शकेल. परंतु सलमान पटेल यांचं मी कौतुक करेन. अक्षरशः 1 विकेट्स त्यांनी मिळवले. धावा खर्च केल्या 6 धावा. पहिल्या बॉलवरती डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, तदनंतरच्या 2 बॉलवरती दुहेरी आणि तदनंतरच्या बॉलवरती कुमार शेलार यांना मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालं. यावेळेला हवेच्या जोरावरती या बॉलला उडवलाय. काव कॉर्नर रिजन सीमारेषेच्या लगत बॉलला अडवला जाईल. खरं तर आउटफील्ड थोडीशी खराब आहे, जिथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी माती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यानंतर बॉलला ज्या प्रकारे उसळी हवी आहे ना त्या प्रकारे मिळत नाही आणि मिळत आहेत त्या 2 धावा. सागर मुसळे खरं तर डावखुरे हाताचे बॅट्समन आहेत. मोठमोठे फटके त्यांना खेळावे लागतील. ओव्हर क्रमांक राजेश आलेले आहेत. हॅलो, हा बोला की. हा नमस्कार, बोला की. हा माहित नाही आधी सावंत कोणत्या ह्याच्यात ते. याला पहा हलकीशी एज लागली की काय हे पाहणं गरजेचं आहे. हलकीशी अपील देखील केलेली आहे आणि काय घडलं जाईल. अपील केली होती परंतु उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. बरं ठीक आहे चालेल. 9 धावा धावफलकावरती. 1.3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मराठा 11 विरुद्ध श्री साई 11 अशी मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चौसष्ट धावांचं लक्ष आहे आणि या 64 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अडचणीमध्ये संघ सापडलेला आहे श्री साई 11 हा संघ. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय परंतु यावेळेला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. मिळते ती सिंगल धाव. श्री साई 11 संघ म्हटलं की अमित देवरे, परशुराम सावंत यांच्या संघ मालकीचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध मराठा 11 म्हटलं की कल्पेश सकपाळ आणि सचिन शिंगरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे. आणि खरं तर कुठेतरी श्री साई 11 संघ बॅकफुटला ढकलला जातोय कारण जवळजवळ 2 षटक इथे समाप्त झालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 53 धावा. हात खोलावा लागेल, गेअर चेंज करावा लागेल. ज्या पद्धतीने गाडी मेगा हायवेला लागते मुंबईला जाताना त्या पद्धतीने आता घेर बदलावा लागेल आणि टॉप घेरने गाडी चालवावी लागेल श्री साई 11 या टीमला. आणि आता
सध्याची स्थिती जर आपण पाहिली ना तर कुठेतरी बॉल कमी आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत. सागर मुसळे यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 3 धावा बनवलेले आहेत. सुयश बामरस यांनी 3 बॉलच्या पाठीमागे 3 धावा जमवलेले आहेत. पार्टनरशिप होते परंतु मोठे फटके देखील येणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये साहिल देवरे आलेले आहेत. अगदी लुमणे खोल एंड कडून ते मात्र गोलंदाजी करतील ओव्हर द विकेटने. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. लॉंग स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपलाय त्यांनी झेल आणि संपलाय फलंदाज यांचा खेळ. नामांकित खेळाडूला मात्र माघारी पाठवलेलं आहे आणि पुन्हा एकदा बॅकफुटला ढकललेलं आहे. श्री साई 11 या टीमला. खरं तर या मॅच मध्ये रंग भरायचे असतील ना तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. कारण देवाने प्रत्येकाच्या हातावरती रेषा दिलेल्या आहेत परंतु त्या रेषांमध्ये रंग भरायचे असतील ना तर तुम्हाला मेहनत करावी लागेल. प्रचंड मेहनतीच्या जोरावरती तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जे ध्येय ठेवलेले आहे ना त्या ध्येयापर्यंत तुम्हाला जर पोहोचायचं असेल तर तुम्हाला मेहनतीवरती विश्वास ठेवावा लागेल. मेहनत करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत माने आलेले आहेत. डबेवाडीचे आहेत आणि यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ बॅट बॉलला फेकून दिलाय. आउट ऑफ द पार्क. हा येतोय UPL दर्जेदार षटकार. चंद्रकांत माने डबेवाडी यांनी आल्या पावली ठोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा नेत्रदीपक षटकार पाहायला मिळालाय. अशा प्रकारचे फटके येणं गरजेचं आहे मॅचला जिंकायचं असेल तर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात ना त्यांना रात्र मोठी हवी असते. ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात ना त्यांना दिवस मोठा हवा असतो. आज प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय की UPL पर्व क्रमांक 5 मध्ये मी चांगला खेळणार परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा असेल ना तर तुम्हाला मेहनत करावी लागते. ओव्हर क्रमांक 3 मध्ये साहिल आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट्स मिळवली त्यांनी सागर मुसळे यांची आणि त्यानंतर ते माघारी परतले. याला टॅप अडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला खेळून काढलाय. V शेप मध्ये चेंडूला पाठवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्की करतील. तोपर्यंत सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. खरं तर जिद्द तुमच्या मनी असणं गरजेचं आहे. जिद्दीच्या जोरावरती तुम्ही हिमतीची पाऊल उचलू शकता. याला आणखीन एक चांगला स्ट्रोक बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. आणखीन एक चांगला झेल टिपला जातोय. धक्का क्रमांक 3 श्री साई 11 या टीमला. फलंदाज सुयश बामरस बॅक टू द डगआउट. आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीयेत. आता न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संकेत सकपाळ आलेले आहेत.
यावेळेला लाईन चांगली आहे, लेन चांगली, योग्य टप्प्यावरती योग्य दिशेवरती हा बॉल हाताळलाय. शेवटचा बॉल येतोय डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. आता येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 44 धावा. 18 बॉलच्या पाठीमागे श्री साई 11 या टीमने बनवल्या 20 धावा. आता 12 बॉलच्या पाठीमागे त्यांना बनवायचे आहेत 44 धावा. बॉल कमी आहेत, धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. ऐकूयात 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय तोपर्यंत DJ किशोर यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. आता जी सरासरी आहे ना ती सरासरी अक्षरशः वाढलेली आहे. 22च्या घरामध्ये सरासरी जाऊन पोहोचलेली आहे. प्रति षटका पाठीमागे जशी डावाला सुरुवात झाली ना दुसऱ्या त्या षटकामागे 13.00 ची सरासरी होती, परंतु अवघ्या 3 षटकाच्या अखेरीस 20 धावा धावफलकावरती आहेत. पुलटॉचा बॉल अगदी कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवले लॉंग ऑफ रिझन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. मयूर पवार ओव्हर क्रमांक 4 मध्ये आलेले आहेत. मराठा 11चे ते आयकॉन खेळाडू आहेत आणि आज मात्र आपल्या नावाप्रमाणे ते साजेशी खेळी करतात. बॅटिंग करत असताना त्यांच्या हातामध्ये बॅट होती. त्यांनी 29 धावांचं एक चांगलं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. आता त्यांच्या हातामध्ये बॉल आहे. बॉलिंगचा अटॅक देखील ते चांगल्या पद्धतीने दाखवताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुलटॉसचा बॉल अगदी थोडीशी शफल झाले, त्यानंतर दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावत येतील, फेकी लगोलग केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने कुठेतरी प्रेशर निर्माण होतोय श्री साई 11 या टीमवरती. त्यांना हवे आहेत मोठे फटके, परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी विकेट्स देखील गमावताना पाहायला मिळत आहेत. विकेट उभ्या राहणं खूप गरजेचं आहे या मॅचमध्ये. आणखीन एक समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलंय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. बॉलला कव्हर केला जाईल, फेकी लगोलग केली जाईल तोपर्यंत सिंगल धाव. इक्के दुक्के से कुछ भी नहीं होगा. श्री साई 11 या टीमसाठी आता हवे आहेत मोठे फटके. जर 1 ते 2 मोठे फटके आले ना तर मॅचचं चित्र पलटू शकेल. मॅचला एक वेगळी कलाटी निर्माण होईल, मॅचमध्ये रंग भरले जातील. आणखीन एक चांगला बॉल आहे, अगदी टप्पा पडल्यानंतर वेग निर्माण केला, परंतु बॉल निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. बाउंड्री लाईन लगत बॉल लढवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळालाय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करू शकतात दोन्ही फलंदाज. 26 धावा धावफलकावरती. 3.4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. हाही बॉल खूप चांगला आहे. सिमरन डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला, त्यानंतर वेग चांगला होता, उसळी देखील चांगली प्राप्त दिली. आता येणारे बॉल 7 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 38 धावा. 7 बॉलच्या पाठीमागे 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. या बॉलवरती मोठा फटका आला ना तर मॅच जिवंत होऊ शकते. याला फुलटॉसचा बॉल, फुलटॉसला साजेशी उत्तर नाहीये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीत, प्रयत्न चांगले राहिले तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत 36. 6 बॉल 36 धावा, 36 धावा 6 बॉल, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे षटकार ठोकावा लागेल. श्री साई 11 या टीम मधील चंद्रकांत माने आणि संकेत सपकाळ यांना मोठे फटके खेळावेच लागतील. जे काही करायचं आहे ना ते आम्हाला याच मॅच मध्ये करायचं आहे. याच उद्देशाने त्यांना खेळावं लागेल आणि धावा जमवाव्या लागतील. ओव्हर क्रमांक 5 मध्ये 6 बॉलच्या पाठीमागे 36 धावा. डिपेंड्स करण्यासाठी गोलंदाजीच्या रणमेवरती गोलंदाज नंदकुमार भगत आलेले आहेत, आलवडीचे आहेत. ओव्हर क्रमांक 5 मध्ये त्यांना प्राचारण केलेले आहेत, परंतु समोरच्या बाजूने संकेत सपकाळ आहेत, बेनेखोलचे आहेत.
ताकद आहे, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, परंतु या क्षणाला या मोमेंटला करून दाखवावं लागेल. पहिलाच बॉल खराब बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पिचिंग केल्यावरती चेंडूने दिशा कुठेतरी भरकडली आणि पहिलाच बॉल नकारात्मक चेंडू आलेला आहे. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 35 धावा. 35 धावा क्रिकेटच्या पटलावरती 6 बॉलच्या पाठीमागे होऊ शकतात, कारण क्रिकेट म्हणलं की अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. खरं तर जीवनामध्ये हार तुम्ही कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाही विचारले नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून जीवनामध्ये हार कधीच मानायची नसते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता 6 बॉलच्या पाठीमागे 35 धावांच्या 33 धावां 5 बॉल 33 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे अजूनही मॅच कुठेतरी आता हातातून निष्ठून चाललेली आहे. श्री साई 11 या टीमची स्थिती तुम्ही पाहताय. 33 वरती 3 बॅकफुटला गेले. पंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरतून येतील 30 सर्कलच्या आतमध्ये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता 4 बॉल 32 धावांची आवश्यकता. रोनक जांभळे आलेले आहेत. नो बॉलचा इशारा जरूर आलेला आहे. यावेळेला स्लॉट मध्ये जरूर चेंडूला घेतले. चेंडू हवेमध्ये आहे, उंची जास्त लांबी कमी, परंतु फीटचा बॉल होता त्यामुळेच की काय कॅच ग्राह्य धरला जाणार नाहीये. तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती जोडूया. आता मात्र 3 बॉल 29 धावांची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मराठा 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्यांना विजयाचा सूर गवसलेला आहे, कारण बॉल कमी राहिलेले आहेत, धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे 29 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटने या बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डीप मध्ये. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. आता 2 बॉल 28 धावांची आवश्यकता. खरं तर तुम्ही पाहताय समन्वय युवा मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उरमोडी प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 चा थरार तुम्ही पाहताय. हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. लागोपाठचे 2 बॉल डॉट आलेले आहेत आणि हा सामना तब्बल 29 धावाने जिंकलेला आहे मराठा 11 या टीमने. मराठा 11 या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. त्यांना पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. हार्ड लक बॅड लक श्री साई 11 संघ. आपल्याला या मॅचमध्ये यश मिळवता आलेलं नाही आहे, तरी देखील तुम्हाला पुढील मॅचेसमध्ये संधी आहे. त्या संधीचं तुम्ही सोनं नक्कीच कराल, त्यासाठी देखील तुम्हाला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. आणि मॅच क्रमांक 2 मध्ये अक्षरशः चांगला खेळ ज्यांनी साकारला. 9 बॉलच्या पाठीमागे तब्बल मनोज कदमच्या बॅटमधून धावा आल्या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा शिलेदार ठरलेला आहे अक्षरशः मनोज कदम. 11 बॉलच्या पाठीमागे 28 धावा त्यांनी बनवल्या आणि बॉलिंग करत असताना मात्र